परंतु त्याच्या अगोदर दिल्लीमध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला तर त्याच्यात जे कोणी मृत झाले तर त्यांच्याबद्दल श्रद्धांजली व्यक्त करतो आणि बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा भारत भूमीमध्ये असा हा बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे आणि याच्यात सर्व उच्चभ्रू असे व्यक्ती यांनी हे सापडलेले आहेत, सर्व डॉक्टर आहेत. तर ही एक चिंतेची गोष्ट आहे. तर सरकारनं ही सर्व पाळमुळं त्याची खणून काढली पाहिजेत आणि जी विचारसरणी याच्या मागे आहे त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, जेणेकरून पुन्हा असे बॉम्बस्फोट होणार नाहीत, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. आता मुख्य विषयाकडे वळतो. म्हणजे जे काही वारकरी महाअधिवेशन हे दरवर्षी होत असतं. गेले 18 वर्ष हे अधिवेशन होत आहे आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक धर्म आणि राष्ट्र यांच्या विषयाच्या मागण्या, त्यांचा उहापोह, चर्चा झाल्या आणि त्याला बरंच यश लाभलेलं आहे. यावेळा 19वे जे महाअधिवेशन आहे हे येत्या एकादशीला म्हणजे 15 नोव्हेंबरला हे होणार आहे आणि त्यात सुद्धा राष्ट्र आणि धर्माविषयक अनेक प्रश्नांवरती चर्चा होणार आहे. आता प्रामुख्याने प्रश्न आहे की वारी हा श्रद्धाळू आणि धार्मिक व्यक्तींचा कार्यक्रम आहे आणि हे शेकडो वर्ष ही वारी चाललेली असते. परंतु त्याच्यामध्ये काही नास्तिक लोकांचे त्याला एक वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे संविधान यात्रा, संविधान वारी असे विषय त्यात घुसडण्यात येत आहेत किंवा आम्ही व्यसन मुक्ती करतो. खरं तर हा धार्मिक कार्यक्रम आहे आणि अनेक आपले वारकरी मंडळी सुद्धा व्यसन मुक्तीचे कार्यक्रम गावोगावी कीर्तनाच्या माध्यमातून वगैरे प्रबोधन करत असतात. तर त्यामुळं असं वेगळं वळण म्हणजे लावायला नको, यासाठी अशी आमची एक मागणी आहे. त्याचबरोबरीनं अनेक आपली जे तीर्थक्षेत्र आहेत तर तिथं मद्य मासाची विक्री सर्रास होते. तर ती मद्य मासाची विक्री थांबवण्यात यावी आणि जे काही 10 किलोमीटरचा परिसर आहे, जसं व्यंकटेश बालाजीचं मंदिर आहे तिथं 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये अशा सगळ्या गोष्टींना बंदी आहे. तर मग त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व मंदिरं, तीर्थक्षेत्र यांच्या परिसरात अशा प्रकारचं मद्य मासाला विक्रीला बंदी करण्यात यावी. तर अशी ही एक आमची मागणी आहे. त्याचबरोबरीनं पाहायला गेलं तर अनेक जे चित्रपट वगैरे आहेत तर त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर देवी देवता आणि जे काही संत वाङ्मय आहे तर त्याच्यावरती कुठाराघात होत आहे, त्याचं विडंबन करण्यात येत आहे. उदाहरण द्यायचं म्हणजे काही वर्षांपूर्वी चित्रपट आलेला एलिझाबेथ एकादशी आणि त्याच्यामध्ये त्याचं कंटेंट बघितलं तर त्याच्यात वेगळा विषय होता पूर्णपणे आणि तो हानिकारक होता, म्हणजे वेश्या व्यवसाय वगैरे त्या संदर्भात होता. मग त्याला असं नाव देण्याचं काय कारण आहे? खरं तर ते नाव देण्याचं काय प्रस्तुत नाहीये कारण, परंतु तरी सुद्धा अशा प्रकारे देऊन कुठेतरी विडंबना करण्याचा प्रयत्न होत होता. त्याचबरोबर आता सुद्धा एक आला मनाचे श्लोक. आता खरं तर त्याच्या चित्रपटात त्याचा काही संबंध नाही, विवाहबाह्य संबंध, लिव्ह इन रिलेशनशिप याच्यावरती हा विषय होता. मात्र मनाचे श्लोक ज्याच्यामुळे अनेक व्यक्तींचे जे काही जीवन आणि मनाला चांगलं वळण लावलं जातं त्या मनाच्या श्लोकने, तर त्याचं अशा प्रकारे विडंबन हे होत आहे. तर ते थांबवण्यात यावं आणि ईशनिंदेचा कायदा सरकारनं करावा की कुणीही अशा प्रकारे देवी देवतांचं विडंबन हे करू नये. तर अशी ही सुद्धा आमची मागणी आहे. तर आता आणखीन काही मागण्या आहेत आणि ह्या अधिवेशनात काय महत्व आहे तर त्याच्या संदर्भात आता मी विनंती करतो की तुंतुणे महाराज 1-2 गोष्टी सांगतील. रामकृष्ण हरी. धर्माचे पालन करणे हा कर्णखंड. आळंदी क्षेत्रामध्ये हा 19वा वर्ष आहे. धर्मसंमेलन त्या ठिकाणी होत असतो आणि याची सुरुवात वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्मभूत भक्ती महाराज यांनी सुरुवात केलेली आहे. ते अद्यापर्यंत चालू आहे. त्याला मोठमोठ्या व्यक्तींचा हजेरी लागलेली आहे. गोविंद देवगिरी 1 वर्षी आले होते, त्या ठिकाणी अविनाश धर्माधिकारी आले होते, आता अमृत जोशी होते,
आणि पुन्हा बालयोगी महाराज होते, असे मोठमोठ्या